भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी दरवर्षी 6 डिसेंबर रोजी साजरा करीत त्यांना श्रद्धांजली अर्पित केली जाते। 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईतील दादरमध्ये चैत्यभूमीत त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळला जाऊ लागला। त्यानिमित्ताने दरवर्षी मोठ्या संख्येने अनुयायी डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नागपुरातील पावन स्थळ दीक्षाभूमी आणि संविधान चौक येथे दाखल होतात। आज 6 डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या केलेल्या कार्यांच्या आठवणी प्रित्यर्थ संविधान चौकाला जत्रेचे स्वरूप आले। बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्ध स्थापत्य विविध प्रदर्शनाचे स्टॉल्स लावण्यात आले। याशिवाय भारतरत्न, राज्यघटनेचे निर्माते, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा पुतळा असलेल्या मुख्य ठिकाणी असंख्य अनुयायी येऊन त्यांच्या चरणी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहतात। बाबासाहेबांनी केलेल्या जीवनकार्याचा, संघर्षाचा आढावा घेत संविधान चौकात सुश्राव्य भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। बघू शकता की आपण आज इथे संविधान चौकामध्ये आलो आहोत। 6 डिसेंबर 1956 हा आपल्यासाठी काळा दिवस ठरला, कारण की या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले। दगदगता सूर्य आज दादर किनारी विझलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की बाबासाहेबांचे अनुयायी किती मोठ्या प्रमाणात इथे आलेल्या बाबासाहेबांना अभिवादन करायसाठी आणि किती शांत पद्धतीने आणि शिस्त पद्धतीने बाबासाहेबांचे अनुयायी अभिवादन देत आहेत। संविधान चौकामध्ये आपण इथे जमलेला आहात। आपल्यासोबत आपली पूर्ण टीम इथे आलेली आहे। आपण दरवर्षी इथे येता आणि दरवर्षी आपण इथे बघत असता की असंख्य जे बौद्ध अनुयायी आहेत, भीम अनुयायी इथे एकवटलेले असतात। काय संदेश आपण आपल्या परीने देऊ इच्छिता नागरिकांना? मी फक्त एवढंच सांगेन की बाबासाहेबांची चळवळ जी बाबासाहेब आपल्याला देऊन गेली आहे ते आपल्याला समोर न्यायची आहे आणि बाबासाहेबांनी दिलेली प्रतिज्ञा, बाबासाहेबांचे विचार ज्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, आपण कोणत्या पण पद्धतीने बाबासाहेबांचे विचार प्रबोधन करून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो। आणि म्हणजे आज 6 डिसेंबर आहे म्हणूनच नाही तर संविधान चौकामध्ये कोणत्या पण दिवशी इथे गर्दी असते। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोक इथे येतात। तसेच आज दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसला पण मला वाटते की एवढ्याच मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असेल। नागपूरचा पोट्टा म्हणून आपण फार प्रसिद्ध आहात, पूर्ण जगभरामध्ये आपण प्रसिद्ध आहात। आपण यूट्यूबर, इन्फ्लुएन्सर आपण म्हणून इथे प्रसिद्ध आहात आणि आपण इथे आलेला आहात। आपण सामान्य जनतेमध्ये आहात। काय वाटतं आपल्याला की आपल्याला आणखी कशा पद्धतीने या समाज माध्यमातून समोर जायचं आहे? मला वाटते महाराष्ट्रामध्ये माझे व्हिडिओ लोकांनी खूप डोक्यावर घेतलेले आहे। थोर महापुरुषांचे विचार कोणी त्यांच्या प्रबोधना आणि कोणी सिंगिंगनी लोकांपर्यंत पोहोचवतात। मी माझ्या नृत्याद्वारे बाबासाहेबांचे विचार आणि थोर महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण की आताची पिढीला मला वाटते पुस्तक वाचायची खूप गरज आहे, पण सध्या लोक त्या गोष्टीकडे खूप दूर चाललेले आहेत। त्याच्यामुळे मला वाटते या कल्चरल प्रोग्राममुळे आपण बाबासाहेबांचे विचार एका यंग जनरेशनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि मी हे कार्य समोर करत राहीन। आणि असं काही नाही आहे की मला आपल्याच लोकांनी इथे फेमस केलेलं आहे आणि मला इथे कोणत्या प्रकारची सुरक्षा नको आहे। मी नॉर्मली सामान्य माणूसच म्हणून इथे आलो आणि तुम्ही बघू शकता किती शिस्त पद्धतीने बाबासाहेबांचे अनुयायी इथे बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत।